नमस्कार मित्रांनो. रिसेंटली PM जे आहेत आपले ते सोमनाथला उद्घाटनासाठी गेले होते. मंदिराचं जे रिस्टोरेशन तिथलं झालेलं आहे ते जो की कन्सर्न म्हणजे त्यांच्या राजकीय कार्यक्रमाचा तो भाग आहे जो पक्ष सत्तेवर आहे त्यांचा. तर ह्याच्यावरून बरंचसं हिस्टॉरिकल डिबेट पण त्या ठिकाणी ओपन होतं की सेक्युलरिझमबद्दल जो आहे तो की धर्मनिरपेक्षता हा शब्द द्यायसाठी वापरला जातो सेक्युलरिझमसाठी, परंतु तो देखील पूर्णपणे सेक्युलरिझममध्ये जे म्हणायचं असतं त्याला शक्यतो भारतीय भाषांमध्ये तरी प्रतिशब्द फारसा मिळत नाही. कारण धर्म हा भारतीय माणसाच्या जगण्याचा हा अविभाज्यच भाग आहे की तो फक्त काही तुम्ही म्हणजे असं म्हणून चालणार नाही फ्रेंच सरकारसारखं की तुम्ही तुमच्या घरात ठेवा तुमचा धर्म, असं होऊ शकत नाही भारतात. कारण ते पावली तुमचं डे टू डे जे आहे ते धर्मानं गव्हर्न केलेल्या गोष्टी आहेत स्टेटपेक्षा. परंतु त्यामुळं मॉडर्न स्टेट आणि इथले जे रिलिजियस म्हणजे भारतीय लोकांची सामान्य भारतीय लोकांची धर्माबद्दलची जी भावना आहे आणि मॉडर्न नेशन स्टेट जे आहे त्याची स्वतःबद्दलची जी कल्पना आहे ह्याच्यामध्ये कायम आपल्याला गॅप राहिलेला दिसतो किंवा कॉन्फ्लिक्ट पण काही वेळेस तुम्हाला दिसून येते. तर हे नेहरूंच्या पिरियडमध्ये पण साधारणतः ह्याची सुरुवात झालेली होती की सोमनाथ मंदिराबद्दल आपण जेव्हा बोललो तेव्हा स्वातंत्र्यानंतर सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला तर तो त्याच्या उद्घाटनासाठी प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद जाणार होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर नेहरूंनी पत्र लिहून सांगितलं की तुम्ही घटनात्मक पदावर आहे तर तुम्ही असं जाणं बरोबर नाही आहे की तुम्ही म्हणजे घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तींनी धार्मिक गोष्टीपासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे किंवा आपण एका विशिष्ट धर्माला पाठबळ देतो आहे असं वाटता कामा नये, असं आपलं वर्तन असता कामा नये अशा अर्थाचं दिलं होतं. तर नेहरूंचं इंटरप्रिटेशन वेगळं सेक्युलरिझमचं, प्रसाद यांचं वेगळं होतं. प्रसाद यांचं होतं की मी सगळ्या धर्मांचा समान सन्मान करेन. मी म्हणजे सोमनाथच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला गेलो याचा अर्थ मी इतर कुठल्या धार्मिक ह्याला जाणार नाही किंवा त्या कार्यक्रमात जाणार नाही असं होऊ शकणार नाही. भारतीय व्यक्तीच्या जीवनातून तुम्ही धर्म डे टू डेमधून बाहेर काढू शकत नाही. त्यामुळं नेहरू गेले नव्हते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद गेले होते. ह्याच्यावर तुम्हाला UPSCला पण एकदा प्रश्न विचारलेला होता की व्हॉट फ्रेंच कॅन लर्न फ्रॉम इंडियन सेक्युलरिझम, की युरोपचं जी सेक्युलरिझमची व्याख्या आहे त्यामध्ये असं गृहीत धरलं जातं की स्टेट हे पूर्णपणे अलग असेल, स्टेट आणि तुमचं रिलिजन आहे ते पूर्णपणे वेगळं असेल. जेव्हा चर्च असं ज्याला तिथं म्हटलं जातं की चर्च रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्यात स्टेट कुठल्याही प्रकारे लक्ष घालणार नाही. इंडियन सेक्युलरिझम आहे की तुम्ही सगळ्या धर्मांचा समान इथलं जे नेशन स्टेट असेल ते सर्व धर्मांचा समान आदर करेल. मग ते कुंभमेळ्यासाठी फंडिंग देईल, ते हजच्या यात्रेकरूंसाठी फंडिंग देईल किंवा चर्च रिलेटेड काही काम असेल तर त्यासाठी देखील फंडिंग देईल. किंवा गुरुद्वाऱ्याबाबत समजा आता नांदेडचा गुरुद्वारा आहे त्याला 400 वर्ष पूर्ण झाली होती गेल्या काही काळात, तर त्याबद्दल पण फंडिंग त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. त्यामुळं इंडियन सेक्युलरिझमची आणि युरोपियन जी सेक्युलरिझमची व्याख्या आहे ती त्यामध्ये बराचसा गॅप आहे. तो एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे की धर्मनिरपेक्ष म्हणजे पूर्णतः विलग राहणं असं नसून भारताच्या केसमध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे इथलं जे नेशन स्टेट असेल ते सर्व धर्मांचा समान आदर करेल. जसं की तुम्ही गव्हर्नमेंटच्या जर जाहिराती बघितल्या तर त्यामध्ये तुमच्या असं लक्षात येतं की प्रत्येक धर्माचं रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला त्यातून दिसून येतात. म्हणजे त्याच्या पेहरावामधून किंवा गंध लावलेला असेल वेगवेगळ्या प्रकारचा असेल किंवा पगडी बांधलेली असेल किंवा टोपी घातलेली असेल किंवा गळ्यात क्रॉस असेल तर त्या सगळ्या धर्मांचे रिप्रेझेंटेटिव्ह प्रातिनिधिक स्वरूपाचं चित्र तुम्हाला गव्हर्नमेंटच्या जाहिरातीमध्ये दिसून येतं. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या सणांच्या वेळेस ज्या जाहिराती देतं त्यामध्ये सर्व धर्मांचे सण पारशियनपासून हिंदूंपर्यंत ते तुम्हाला दिसून येतं. त्यामुळं हा युरोपियन सेक्युलरिझम आणि भारतीय सेक्युलरिझममध्ये असलेला फरक आहे.